नीट पेपरफुटी विरोधात आता अभाविपनं आंदोलन सुरू केले। दिल्लीमध्ये एनटीए विरोधात अभाविपचं हे आंदोलन सुरू आहे। एनटीए विरोधात अभाविप आक्रमक झालेली आहे। 2024 ला सुद्धा अशाच पद्धतीनं पेपरफुटीची घटना घडलेली होती आणि या सगळ्या संदर्भात आता पुन्हा एकदा तशाच पद्धतीची घटना घडल्यामुळे नीट पेपरफुटी विरोधात अभाविपनं आक्रमक पवित्रा घेतलेला आहे आणि आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। दिल्लीमध्ये एनटीए विरोधात अभाविप आक्रमक झालेली आहे। आपण हे दृश्य पाहतोय। अभाविपच्या कार्यकर्त्यांनी इथे जोरदार आंदोलन सुरू केलेलं होतं आणि एनटीए विरोधात आपला संताप व्यक्त केलेला आहे। 3 मेला नीटची परीक्षा झालेली होती, मात्र पेपरफुटी प्रकरणानंतर ती परीक्षा स्थगित करण्यात आली, रद्द करण्यात आली आणि आता पुन्हा एकदा परीक्षा घेतली जाणार आहे। 23 लाख विद्यार्थ्यांनी हा पेपर दिलेला होता, ही परीक्षा दिलेली होती आणि त्यामुळे पुन्हा एकदा त्यांना परीक्षा द्यावी लागणार असल्यामुळे आता अभाविपनं आक्रमक पवित्रा घेतलेला आहे आणि एनटीएचा निषेध नोंदवायला सुरुवात केली आहे। देशभरातून लाखो विद्यार्थी या परीक्षेसाठी बसलेले होते, मात्र मेहनत करून त्यांनी परीक्षा दिली, मात्र पेपरफुटीमुळे पुन्हा एकदा आता या सर्वांना परीक्षा द्यावी लागणार आहे। केंद्र सरकारने ही परीक्षा रद्द केलेली आहे आणि पुन्हा एकदा आता त्याची नवी तारीख जाहीर केली जाणार आहे। दरम्यान यामुळे एनटीएवर टीका केली जाते आणि आता एनटीए विरोधात अभाविपचं हे आंदोलन सुरू आहे। तर दिल्लीमधली ही थेट दृश्य आपण झी24 तासवर पाहतोय। अभाविपचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी संताप व्यक्त केलेला आहे। अनेक महिने विद्यार्थी या परीक्षेसाठी अभ्यास करत असतात आणि अशा पद्धतीने परीक्षा रद्द होणं ही खरं तर खूप चुकीची गोष्ट आहे। मात्र पेपरफुटी प्रकरणानंतर केंद्र सरकारने ही परीक्षा रद्द केलेली होती आणि सध्या अभाविपचं हे आंदोलन सुरू आहे। उर्वशी कोणा आमच्या प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। उर्वशी, सध्या अभाविपच्या कार्यकर्त्यांचा संताप आपल्याला पाहायला मिळतोय, ते रस्त्यावर उतरलेत। नीट परीक्षा रद्द झाल्यानंतर देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी विद्यार्थ्यांचा संताप बघायला मिळत आहे। नीट परीक्षाला घेऊन आता सध्या जे आहे आपण बघतोय की नॅशनल टेस्टिंग एजन्सीचा जो कार्यालय आहे तिथे एबीव्हीपी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद हे मोठ्या प्रमाणात आंदोलन करत आहे। मागण्या हेच आहेत की नेमकं परीक्षेच्या प्रक्रियेत जबाबदार जे अधिकारी आहेत त्यांना नक्कीच काय ना काय त्यांच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे। इतकंच नव्हे तर सीबीआय प्रथम चौकशी करते आहे, पण मुळात निष्कर्ष लागणं खूप गरजेचं आहे आणि याच्या पहिले पण सीबीआयने वेगळ्या चौकशी केलेले 2024च्या पेपर्समध्ये पण सीबीआयचा निष्कर्ष अद्याप जनतेसमोर आलेला नाही आणि आता तरी सीबीआयने कोणता निष्कर्ष काढावा हे एबीव्हीपीने सांगितलं आहे। भाजपचीच एक ही आहे वर्टिकल आहे एबीव्हीपी, पण सध्या एनएसयूआय म्हणा किंवा एबीव्हीपी म्हणा सगळे जे विद्यार्थी आहेत ते मोठ्या प्रमाणात संतापलेले आहेत आणि ते आता रस्त्यावर उतरत आहेत। निश्चित धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।